नमस्कार. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की ज्योतिषशास्त्राचा नेमका उपयोग काय? तर ज्योतिषशास्त्राचा उपयोग एक तर गोष्टी आहेत मॅनेज करायला किंवा ॲक्सेप्ट करायला. तर म्हणजे काय? गोष्टी मॅनेज करणं. आता एक्झाम्पल, जर तुमचे काही ग्रह असतील आणि एखादी गोष्ट ते दर्शवत असतील आणि तुम्ही एक मोठा डिसिजन घेऊ इच्छिता आपल्या आयुष्याच्या कोणत्यातरी गोष्टीबाबत आणि तुम्हाला तशा एनर्जीज आहेत तुमच्या कुंडलीमध्ये, तर तुम्हाला ते काही वर्षांनी कळणारच आहे की तुमच्या काय एनर्जीज आहेत ते. पण हेच जर कुंडली बघितली आपण, तर आपल्याला कळेल की काय एनर्जी येत आहेत. सो आपण आधीच तसे डिसिजन घेऊ शकतो आणि आपण आपल्या नियतीबरोबर एकसंध राहू शकतो आणि आपल्या नियतीप्रमाणे आपण वागू शकतो, जेणेकरून आपला बराचसा वेळ आणि आपले कष्ट आणि पैसा वाचू शकतात. तर अशा पद्धतीने ज्योतिषचा एक उपयोग होतो. आणि ज्या गोष्टी मॅनेज नाही होऊ शकत त्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं. म्हणजे बरेचदा कसं काही गोष्टी नाही चेंज होऊ शकत. आता का नाही होऊ शकत? नाही होऊ शकत चेंज. तर त्या ॲक्सेप्ट करणं. आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत हे सुद्धा आधी आपल्याला ओळखायला पाहिजे की आपल्याला कोणत्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्यात आणि कोणत्या गोष्टी मॅनेज करायच्यात ज्याच्यात काही होऊ शकतं. सो जिकडे काही होऊ शकतं तिकडेच आपण एफर्ट देणार, तिकडेच आपण कष्ट करणार, काहीतरी करणार त्या गोष्टीत आणि त्या गोष्टी नीट करणार. आणि ज्या नाही होऊ शकत त्या गोष्टी काय ॲक्सेप्ट करून पुढे जायचं, हेच आपलं उद्दिष्ट आहे आणि आपण हेच करू शकतो. दुसरं आपण काय करणार? तर हे दोन, म्हणजे ज्योतिष हे तुम्ही असं म्हणू शकता की हे मॅनेजमेंट टूल आहे, आयुष्याचं मॅनेजमेंट टूल. अर्थात ह्याच्यातून प्रेडिक्शन सुद्धा खूप चांगले निघतात, पण आहे हे बेसिकली मॅनेजमेंट टूल. म्हणजे ह्याचं निर्माण झालं होतं ज्योतिषशास्त्राचं, ते ॲज अ मॅनेजमेंट टूल वापरलं झालेलं. म्हणजे माणसाचं आयुष्य मॅनेज करायचं, हा त्याचा मुख्य उद्दिष्ट. तर ते मॅनेजमेंट होऊ शकतं चांगल्या प्रकारे. म्हणजे आता एखादं कोणतं करिअर निवडायचं आहे किंवा आता मला माझ्यासाठी पार्टनर सर्च करायचं आहे, तर कशा पद्धतीचा पार्टनर माझ्यासाठी योग्य असेल. किंवा मला फॉरेनला जायचं आहे. हां, आता त्याच्यामध्ये फॉरेनला काय तिकीट काढल्यानंतर कोणीही जाऊ शकतं फॉरेनला. आता तर असं झालं आहे की अगदी इझिली सगळा व्हिसा वगैरे पण अगदी तुम्हाला अतिशय इझिली मिळतो. फॉरेनला जायला तर कोणीही जाऊ शकतं. पण तिथे जाऊन तुमचं काय होणार आहे का? तिथे जाऊन तुमचं किती फलीभूत होईल, किती लाभेल तुम्हाला फॉरेन, हे आपण ज्योतिषशास्त्रावरनं बघू शकतो, कुंडलीवरनं बघू शकतो. तर हे उपयोग आहेत ज्योतिषशास्त्राचे ॲप्लिकेशन. तर हे ॲप्लिकेशन समजणं जास्त महत्त्वाचं आहे. मगच आपण ते शास्त्र शिकू शकतो आणि चांगल्यापर्यंत त्याचा आपल्या आयुष्यात वापर करू शकतो. तर धन्यवाद. ही व्हिडिओ एवढीच होती. तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.